शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा। मुंडेंवरती टीका करताना अभिनेत्रीची नावं घेणाऱ्या धस यांना चंद्रकांत पाटलांचा सल्ला। कलाकारांकडून प्राजक्ता माळीला पाठिंबा जाहीर। आरोपींनी फेकलेल्या मोबाईलच्या आधारे संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांचा शोध सुरू। एबीपी माझावरती सीआयडीच्या तपासाची इनसाइड स्टोरी। आतापर्यंत 100हून अधिक जणांची केली चौकशी। सरपंच संतोष देशमुख प्रकरणामधील 3 आरोपींची हत्या झाल्याचा दमानियांचा संशय फोल। दारू पिऊन दमानियांना व्हॉइस मेसेज पाठवल्याचं पोलीस तपासामध्ये निष्पन्न। वाल्मिक कराडची संपत्ती जप्त होणार का? मुख्यमंत्र्यांनी आरोपींच्या संपत्ती जप्तीचे आदेश दिल्यानंतर दमानियांचा सवाल। बीडमध्ये दमानियांचं आंदोलन सुरूच। धनंजय मुंडे समर्थकांकडून जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात मानहानी प्रकरणामध्ये तक्रार दाखल। तर व्हॉट्सअपचे फेक स्क्रीनशॉट व्हायरल केल्याच्या आरोपानंतर राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे यांच्या विरोधात गुन्हा। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती पहिल्या विमानाचं लँडिंग। तर 17 एप्रिलला विमानतळाचं उद्घाटन होणार असल्याची अधिकाऱ्यांची माहिती। पालघर जिल्ह्यामधल्या बोईसर तारापूर एमआयडीसी मधील कारखान्याला भीषण आग। संपूर्ण परिसरात आगीचे लोळ। अग्निशमन दल घटनास्थळी दाखल। बाजूच्या 2 कंपन्यांना देखील भीषण आग। क्रीडा उपसंचालक आणि बँक अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरूनच 21 कोटींचा घोटाळा केला। आरोपी हर्षकुमार क्षीरसागरचं पोलिसांना पत्र। तर हर्षकुमारच्या गर्लफ्रेंडलाही नवी मुंबईमधून अटक। अवकाळीमुळे रब्बी पिकांना फटका। केळी, पपई, हरभरा, मका आणि द्राक्ष पिकांचं मोठं नुकसान। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।